लहरी उत्पादनाचा फटका कोकणातील आंबा उत्पादनाला बसला असतानाच आंबा काजू उत्पादन आणि निर्यात वाढीसाठी स्थापन झालेल्या आंबा काजू बोर्डाची सरकारकडून उपेक्षा सुरू आहे। सदस्यांची नियुक्ती न झाल्यानं बोर्डाचं कामकाज सदस्यांशिवायच सुरू झालंय। कोकणातलं मुख्य पीक असलेल्या आंबा आणि काजूच्या उत्पादन आणि निर्यात वाढीकरता गेल्या अनेक वर्षांपासून आंबा काजू बोर्डाची मागणी होत होती। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोकणात येऊन बोर्डाची घोषणा केली। या घोषणेबरोबर 100 कोटींची तरतूद केली जाईल अशी घोषणाही केली। मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांची घोषणा ही केवळ घोषणाच ठरली। आघाडी सरकारनं मंडळावरील सदस्यांच्या नियुक्त्या केल्याच नाहीत। त्यानंतर युतीच्या काळातही त्याचीच री ओढली गेली आहे। या मंडळावर 8 शासकीय आणि 8 अशासकीय सदस्यांची नियुक्ती होणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप सदस्यांची नियुक्ती झालेली नाही। शेतकऱ्यांना या ज्या काही वेगवेगळ्या शासनाच्या आंबा निर्यातीच्या अनुषंगाने योजना आहेत याबाबत मार्गदर्शन करत आहोत। राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून आंब्याच्या साठा नियंत्रणाच्या संदर्भात जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च आहे त्यांनी जे काही संशोधन केलेलं आहे ते संशोधन शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरताचा प्रकल्प मंजूर केलेला आहे आणि या प्रकल्पाची कार्यवाही आंबा काजू मंडळाने सुरू केलेली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील निवडक 100 शेतकऱ्यांच्या शेतावर हे प्रयोग घेऊन जो हापूस आंब्यामधला साठ्याचा प्रॉब्लेम आहे हा साठ्याचा प्रॉब्लेम कसा नियंत्रित करता येईल आणि या प्रयोगामध्ये या संशोधन केंद्रानं जवळजवळ 100% नियंत्रण मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या संशोधनाचे प्रयोग हे शेतकऱ्यांच्या शेतावर करण्याचं नियोजन हे चालू हंगामामध्ये आम्ही केलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 60,000 हेक्टरवर आंबा तर 91,000 हेक्टरवर काजूची लागवड आहे। सिंधुदुर्गात 27,000 हेक्टरवर आंबा आणि 59,000 हेक्टरवर काजूची लागवड आहे। आंब्याच्या उत्पादन वाढीबरोबरच निर्यात वाढीकरता प्रयत्न अपुरे आहेत, तर काजूचं संपूर्ण कोकणातील उत्पादन पूर्णतः दुर्लक्षित आहे। आंबा काजू बोर्ड अस्तित्वात आले असते तर या दोन्ही पिकांच्या उत्पादन आणि निर्यातीच्या दृष्टीने वेगाने पावले उचलली गेली असती। ती घोषणा झाली आहे, शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने काहीच अजून त्यांच्याकडनं पावलं पडलेलं नाही आहेत। त्याच्यामध्ये सदस्य कोण घेतलेत किंवा त्या आंबा काजू बोर्डाला निधी किती आहे, त्याचा निधीचा विनियोग ते शेतकऱ्यांसाठी कसा करणार आहेत, किती प्रमाणात करणार आहेत ह्याची काही आयडिया नाही आहे। त्यामुळे आता काहीच आम्हाला कळलेलं नाही नक्की काय त्यांची भूमिका आहे। आज केवळ मंडळावर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आंब्यातील साका आणि निर्यात यावरती कामे सुरू आहेत। मात्र निधीची नसलेली तरतूद आणि संचालक मंडळातील सदस्यांच्या नावाच्या घोषणेची असलेली प्रतीक्षा यामुळे विचित्र प्रशासकीय अडचणीत मंडळ सापडले। या वर्षीचा हंगाम तर फुकट गेलाय, किमान पुढील वर्षीच्या हंगामापर्यंत तरी आंबा काजू पोर्ट पूर्ण क्षमतेने कामाला लागेल अशी अपेक्षा आहे। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।